बीड शहरामध्ये आज सायंकाळी 6 वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पांगरे रोड येथील एका हॉस्टेलमध्ये राहणारा 9 वर्षाच्या मुलाला हॉस्टेलच्या बाजूला मैदानात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने मैदानावरून अपहरण करून नेले असून 5.5 लाखाची खंडणीची मागणी केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच वेगवेगळे तपास पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा बीड शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यात आला। यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपीची माहिती कळताच पोलीस पथकाने सापळा रचून अपहरण करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे। तसेच अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटकाही देखील करण्यात आली आहे। यावेळी अपहरण झालेल्या मुलाची व त्याच्या पालकाची शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट घेऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक देखील केलं आहे। यावेळी काय म्हणाले आहेत SP नवनीत कावत, पाहूया। आज संध्याकाळी 6:45 PM च्या वेळेस मला कॉल आला होता की एक मुलगा त्याची वय 9 वर्ष आहे आणि आपला एक शाळा तो तिथे अभ्यास करत होता। बीड शहर शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हद्दीत, तिथून तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस 5 लाखची खंडणी त्यांनी त्यांचे वडिलांकडून मागितलेली आहे, तसा आम्हाला कॉल आला होता। ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम LCB सायबरची टीम, पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या 1.5 तासमध्ये 7:15 पर्यंत आम्ही त्या मुलगीला रेस्क्यू केला आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेले आहे। त्यामध्ये जो आरोपी आहे, आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड, त्याची वय 19 वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे। त्याच्यावर त्याचा पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आहे। हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो टीम होती त्यामध्ये पोलीस स्टेशनची टीम, LCBची टीम आणि सायबरची टीम होती। त्यामध्ये LCBचे मुन्ना वाघ आणि अशोक दुबाले होते, त्यांनी त्या मुलगाला रेस्क्यू केला होता। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे API विलास मोरे, API संदीप उनगाव, रवी आगाव, सुदर्शन सिरस्कर, बालू रहाडे, अभिजित सानप आणि आमच्या सायबरची टीममध्ये विक्की सुरवसे आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये सामील होते। हे बीड पोलीसची कामगिरी आमचा जो आम्ही स्विफ्टली याच्यामध्ये ॲक्ट केले, त्यामुळे 1.5 तासमध्ये आम्ही यश आणलेले आहे। त्यासाठी मी माझ्या ॲज SP पूर्ण टीमचे आम्ही अभिनंदन करतो।